जेव्हा खानदेशातला कोणता मुलगा पुण्यामध्ये येतो, पिंपरी चिंचवडमध्ये येतो, तर भरपूर अशा गोष्टी असतात की कोणी जॉबसाठी आलेलं असतं, कोणी शिक्षणासाठी आलेलं असतं, काही लोक हॉस्पिटलच्या कारणासाठी येतात. अशा वेळेस त्यांना एकच व्यक्ती भेटतो की जो त्यांची प्रत्येक गरज ही पूर्ण करू शकतो, आणि त्यांचं नाव आहे नामदेव ढाके सर. काय समजलं आता आपल्या खानदेशामध्ये कानबाईचं इतकं महत्त्व काय? ओके, म्हणजे असा हा 1.5 दिवसाचा जरी कानबाईचा उत्सव असेल, जसा कोकणामध्ये 1.5 दिवसाचा गणपतीला जातो उत्सव केला जातो, तसा आमच्या भागामध्ये कानबाईचा उत्सव हा 1.5 दिवसाचा केला जातो. आणि 1.5 दिवसाचा जरी हा उत्सव असेल तर ही कानबाई नवसाला पावणारी कानबाई आहे. त्यामुळे या भागामध्ये प्रत्येक जण अस्मितेने, म्हणजे कानबाई माता ही खानदेशची अस्मिता आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंब त्या दिवशी ओटी भरतं, प्रत्येक कुटुंब महिला येतात त्या ठिकाणी कानबाई मातेची ओटी भरतात, आणि अशा हजारो महिला त्या ठिकाणी येतात, दर्शन घेतात, आपल्या मुलांना त्या ठिकाणी दर्शनाला आणतात. नवसाला पावणारी का म्हणतो आपण, तर एखाद्याच्या मनामध्ये एखादी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि तिची जर का मनोभावे पूजा केली तर 100% ही कानबाई माता एवढा म्हणजे कानबाई मातेचा जागर केला किंवा कानबाई मातेची पूजा केली की जे काही मनामध्ये इच्छा आकांक्षा असतात आपल्या त्या पूर्ण होतात. अर्थात ही मनापासून तुम्ही मनापासून बघती. आजकाल एक शब्द ऐकायला येतोय मागच्या 10 वर्षापासून, जातीवाद जातीवाद जातीवाद. आणि जेव्हा तुमच्याकडे पाहिलं जातं तर तुम्ही जे खानदेशातून आलेला, तुम्ही मराठा समाजाचा राहू द्या, लेवा पाटील समाजाचा, गुजर समाजाचा, माळी समाजाचा, बौद्ध समाजाचा असू द्या, तुम्ही प्रत्येक समाजाच्या मुलांना मदत केली. प्रत्येक म्हणजे कुणी हॉस्पिटलसाठी जरी आलेलं असेल तरी तुम्ही त्याची जात कधी पाहिली नाही. त्यामुळे आज तुम्हाला खानदेशाचा नेता म्हणून बघितलं जातं बऱ्याच वेळेस. आपण असं बघतो जेव्हा लग्नाची वेळ येते मुलगा आणि मुलगीची, आणि जेव्हा मुलगा मुलगी पाहायला जातो तर एक अपेक्षा असते की मुलाचा पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे. आता ही जी अपेक्षा आहे हे काही असं किराणा घेण्यासारखं नाही आहे सर. फ्लॅटच्या किमती बघितल्या आपण तर 70 लाख, 1 करोड, 1.5 करोड इतक्या किमती झालेल्या आहे. तुम्ही मुलीच्या वडिलांना काय सांगू इच्छिता याच्यातून, किंवा तुम्हाला ते बरोबर वाटतं का? मला एक सांगा, ज्यावेळेला मी पुण्यात आलो त्यावेळेला मी भाड्याच्या घरामध्ये होतो. म्हणजे मी भाड्याच्या घरात होतो म्हणून मला बायको देताना माझ्या सासऱ्याने मला मुलगी दिली, म्हणजे माझं कर्तृत्व किंवा मी काय करतो तो व्यसनाधीन आहे का, तो चांगलं काम करतोय का, त्याचं कर्तृत्व बघितलं पाहिजे. मला काय म्हणायचं आहे की मी आपल्या भागामधल्या सगळ्या नागरिकांना देखील हीच विनंती करेल की बाबांनो, फ्लॅट किंवा बघू नका, तुमची परिस्थिती काय होती आणि तुम्ही आज काय कमवलं किंवा किती मोठं झाला, तर तुमचं कर्तृत्व बघितलं पाहिजे. जेव्हा बाहेरचा माणूस जेव्हा पुण्याकडे बघतो तर ते म्हणतात की अरे पुण्यात तर पाणी नाही आहे, तुमच्या सोसायट्यांमध्ये पाणी येत नाही, टँकरने पाणी दिलं जातं. तर हा प्रश्न कधी सॉल्व्ह होईल? हां, बरोबर विचारला तुम्ही. मी तुम्हाला हेच सांगितलं की कुठेही वेगळं वळण न लागता व्यवस्थितरित्या कानबाई मातेचं तिथंपर्यंत हायर गार्डन या ठिकाणी स्थापना साधारणतः 6 वाजेपर्यंत मिरवणूक त्या ठिकाणी जाईल, आणि मग तिथं स्थापना आपल्या या ठिकाणी स्थापना करत असताना, उत्सवाची सुरुवात करत असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी कानबाई मातेची स्थापना होणार आहे. आपल्या शहरवासियांना आणि विशेष करून खानदेशवासियांना या ठिकाणी एक आव्हान करतो, विनंती करतो की हा जो काय 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट, विशेष करून 3 ऑगस्ट रोजी जी काय भव्य अशी कानबाई मातेची शोभायात्रा असणार आहे, त्या शोभायात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि कानबाई मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी दर्शनाला यावं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीचे नेते नामदेव ढाके सर. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, जेव्हा खानदेशातला कोणता मुलगा पुण्यामध्ये येतो, पिंपरी चिंचवडमध्ये येतो, तर भरपूर अशा गोष्टी असतात की कोणी जॉबसाठी आलेलं असतं, कोणी शिक्षणासाठी आलेलं असतं, काही लोक हॉस्पिटलच्या कारणासाठी येतात. अशा वेळेस त्यांना एकच व्यक्ती भेटतो की जो त्यांची प्रत्येक गरज ही पूर्ण करू शकतो, आणि त्यांचं नाव आहे नामदेव ढाके सर. तर सर, आज आपण कानबाईंबद्दल बोलणार आहे की कानबाई महोत्सव येतोय, तर त्याच्यासोबतच तुमचं आजपर्यंतचं कार्य कसं होतं, पिंपरी चिंचवड भागामध्ये तुमचं एवढं नाव तुम्ही कसं कमवलं, तुम्ही पुण्यात आले तर पुण्यात आल्यानंतर तुम्हाला काय गोष्टींचं स्ट्रगल सहन करावं लागलं, आणि तुमची जर्नी ओव्हरऑल, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. तर सर, सगळ्यात सुरुवातीला बोलायचं झालं तर सुरुवात कशी होती सर? पुण्यात तुम्ही कधी आले? खरं म्हणजे मला पुणे हे फक्त ऐकून होतो. मी एका छोट्या खेडेगावामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये वराडसिम म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये एक शेतकरी कुटुंबामधलं माझे वडील शेती करत होते. त्या कुटुंबामधील मी ITI केल्याच्या नंतर जळगाववरून डायरेक्ट पुण्याला आलो
आणि टाटा मोटर्समध्ये मी 1991ला टाटा मोटर्स कंपनीमध्ये हंगामी स्वरूपामध्ये नोकरीसाठी या ठिकाणी आलो आणि नंतर लगेचच 6 महिन्यामध्ये मी टाटा मोटर्समध्ये परमनंट झालो आणि खऱ्या अर्थानं पुण्याची सुरुवात ही टाटा मोटर्सपासून या ठिकाणी झाली. आणि मला आनंद वाटतो की टाटा साहेबांच्या शेवटी आदरणीय टाटा साहेब हे आमच्या दृष्टीने दैवत आहेत. स्वर्गीय रतनजी टाटा साहेब आमच्या दृष्टीनं दैवत आहेत आणि टाटा साहेबांच्याच मुळे जे काय आज मी आहे इथं उभा तुमच्याकडे पण जो आलाय की किंवा जे काम करू शकलोय किंवा जे काम करणार आहे किंवा करतोय या सगळ्यांचा आशीर्वाद म्हणजे टाटा साहेबांची संस्कृती आणि टाटा संस्कृतीमुळेच मी बाहेर एवढं मोठं कार्य करू शकतोय. खरं म्हणजे टाटा मोटर्सची शिकवण म्हणल्याच्या नंतर साहजिक टाटा मोटर्समध्ये मी जवळपास आज 33 वर्ष नोकरी करतोय. अजूनही टाटा मोटर्समध्ये मी रोलवरती आहे आणि 33 वर्षाच्या नोकरीमध्ये मी टाटा मोटर्समधील अनेक कामगारांना मदत करण्याचं काम केलेलं आहे. विशेष करून खानदेशामध्ये मी टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचा जनरल सेक्रेटरी देखील होतो. 17 वर्ष मी टाटा मोटर्स युनियनमध्ये काम केलेलं आहे आणि या युनियनमध्ये काम करत असताना शेवटी मी पण खेड्यातून आलेला व्यक्ती आहे आणि हे समजून मी माझ्या गावाकडचं परिस्थिती बघून माझ्या गावासारखीच जिल्ह्यामध्ये किंवा एकूण खानदेशामधली परिस्थिती आहेच आणि त्या परिस्थितीला जाणून मी आपल्या भागामध्ये खानदेशामध्ये विशेष करून जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामधली मुलं या टाटा मोटर्समध्ये नोकरीला परमनंट स्वरूपी कायमस्वरूपी नोकरीसाठी त्यांना प्राधान्याने त्या ठिकाणी मदत केली. हंगामी स्वरूपाच्या नोकऱ्या तर बऱ्याच आपल्या खानदेशामधील वेगवेगळ्या कम्युनिटीच्या असतील पण मी सगळं खानदेश म्हणून त्या ठिकाणी मदत केली. खरंच आणि मला स्वाभिमान आणि आनंद वाटतो की मी ज्या मातीमधून आलो त्या मातीचं ऋण फेडण्याचा प्रयत्न मी या टाटा मोटर्सच्या नोकरीच्या माध्यमातून आणि टाटा मोटर्स युनियनच्या माध्यमातून आणि एकूणच कंपनीमध्ये काम करत असताना टाटा संस्कृतीचं माझ्यावरती बिंबल्यामुळे मी सामाजिक कार्यामध्ये पुढे आलो. सर आजकाल जेव्हा बघतो आपण तर IT चं क्राऊड म्हटलं आता ती IT चं क्राऊड पुण्यात येत आहे आणि त्यासोबतच ITIचं क्राऊड पण येतं की भरपूर मुलं जे आहेत की जे ITI करून पुण्यात येतात. आधी तुम्ही जेव्हा आले तेव्हा ITIचं क्राऊड जास्त होतं. बरोबर, ITIचे लोक भरपूर होते. तर सर तुम्हाला काय वाटतं की आता ITI म्हणजे असं समजलं जातं इंजिनिअरिंग पेक्षा कमी समजलं जातं जर बघायला गेलं, पण तरी सुद्धा तुम्ही फक्त ITI केलेलं होतं, तुम्ही पुण्यात आले, टाटाला जॉईन झाले आणि आज तुम्ही या पदावर आले. तर असं नाही की शिक्षण कमी असलं किंवा आपला कोर्स थोडा छोटा असला म्हणून आपण एका उच्च पदावर नाही जाऊ शकत. तुम्ही ITIच्या भरपूर लोकांना नोकऱ्या लावल्या, तुम्ही इंजिनियर लोकांनाही नोकऱ्या लावल्या, डिप्लोमावाल्यांनाही लावल्या, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही कसं आहे, ठीक आहे तुमच्या दृष्टीनं तुम्ही जसं म्हणले आजच्या कालखंडामध्ये ITI किंवा डिप्लोमा आणि नंतर मग इंजिनिअरिंग मग त्यातल्या त्यात परत कॉम्प्युटर सायन्स हे IT क्षेत्रामध्ये काम करणारे 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या भागातून लोक आले, खानदेशातून लोक आले. पण पूर्वी जर विचार केला तर ITI झालेली आम्ही मंडळी आणि आमच्या अगोदरची मंडळी म्हणजे पुण्यात ज्या वेळेला काही बोटावर मोजणे एवढी मंडळी होती म्हणजे 78 किंवा 80च्या दशकामध्ये जी आलेली लोक होती त्यावेळेला ती ITI झालेली होती. परंतु आज ते देखील म्हणजे मी तर आहेच परंतु माझ्या अगोदर आलेले ITIची लोक देखील त्यांची मुलं आज ते ITI झाले म्हणून ते ITI नाही झाले नाही त्यांचे मुलं डॉक्टर झाले, त्यांचे मुलं इंजिनियर झाले, त्यांचे मुलं IAS अधिकारी झाले, त्यांचे मुलं शासनामध्ये मोठ्या उच्चस्थ पदापर्यंत गेले. त्यामुळे ITI किंवा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग हा जरी शिक्षणाचा भाग असला तरी तुम्ही काय आहे, तुम्ही काय समाजासाठी करू शकता आणि तुमची ध्येय काय, ह्या ध्येयाच्या मुळेच आज लोक ITI असू दे नाही कॉम्प्युटरमध्ये काम करणारा IT क्षेत्रातला इंजिनियर असू दे, शेवटी त्याची ध्येय काय, त्याला करायचं काय, त्याला नोकरी करायची फक्त का बाकीच्यांना बरोबर घेऊन जाऊन मोठं व्हायचंय, त्याला नोकरी करायची फक्त का आपल्या कुटुंबापुरतं करायचंय, त्यांना नोकरी करायची तर आपल्या समाजाला बरोबर घेऊन जायचं का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. आणि तो त्यावेळेला आम्ही मनाशी पक्क ठेवलं मी तरी स्वतः की मी जरी ITI झालेलो असेल तरी आज मी अनेक लोकांना तुम्ही जसं म्हणला तसं अनेक लोकांना मी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. एक मी निमित्त असेल कदाचित त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये असणारी गुणवत्ता ही त्याच्यासाठी महत्वाचीच आहे, पण मी निमित्त म्हणून जरी त्यांच्यासाठी आज मार्गदर्शन म्हणून जर त्याला वेळच्या वेळी मार्गदर्शन केलं आणि ती मुलं घडली, ती चांगल्या क्षेत्रामध्ये काम करताय, त्याचा मला आनंद आहे. सर एक थोडा पॉलिटिकल प्रश्न विचारतो. आजकाल एक शब्द ऐकायला येतोय मागच्या 10 वर्षापासून, जातीवाद जातीवाद जातीवाद. आणि जेव्हा तुमच्याकडे पाहिलं जातं तर तुम्ही जे खानदेशातून आलेला कोणी मराठा समाजाचा राहू द्या, लेवा पाटील समाजाचा, गुजर समाजाचा, माळी समाजाचा,
बौद्ध समाजाचा असू द्या, तुम्ही प्रत्येक समाजाच्या मुलांना मदत केली. प्रत्येक म्हणजे कुणी हॉस्पिटलसाठी जरी आलेलं असेल तरी तुम्ही त्याची जात कधी पाहिली नाही. त्यामुळे आज तुम्हाला खानदेशाचा नेता म्हणून बघितलं जातं बऱ्याच वेळेस, आपण असं बघतो. म्हणजे असं सगळ्या समाजांना घेऊन चालायची हे तुमच्यात कसं काय? नाही, सुरुवातीलाच मी खरं म्हणजे खानदेशामध्ये असणारी जी काही परिस्थिती मला जाणून होती, माहिती होती आणि वाचलेली होती परिस्थिती. त्यामुळे खानदेश हा भाग तसा म्हणला तरी भौगोलिक भाग शेवटी आपण असा महाराष्ट्र किंवा भारताच्या वेगवेगळ्या तुकड्यांच्या संदर्भामध्ये, भौगोलिक तुकडे करण्याच्या संदर्भामध्ये नाही चर्चा करत आहे, परंतु खानदेश हा जो काय भाग आहे हा त्या काळापासून एक शेती करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात या खानदेशामध्ये आहे, विशेष करून जळगाव, धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये. आणि ती शेतकरी कुटुंबातली व्यक्ती जी असते ती काबाड कष्ट करून आपल्या मुलाबाळांना शिकवते. आणि ती जाण ठेवून शहरात ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी फक्त एकच लक्षात ठेवलं, माणूस हा त्याला जात जरी वेगवेगळी असेल तरी, धर्म वेगवेगळा असेल तरी तो माणूस म्हणून आहे. आणि माणूस हा तो विशेष करून माझ्या मातीमधला आलेला असेल ते जवळीक असतं. आपण बघा, भारताच्या बाहेर गेलो की आपण भारतीय म्हणतो, बरोबर. आपण जगात बाहेर गेलो की भारतीय म्हणतो, भारताच्या बाहेर दिल्लीला गेलो की आपण महाराष्ट्रीयन म्हणतो. आणि मग महाराष्ट्रात आल्याच्या नंतर आपण साहजिकच आहे, आपलं गाव कुठलं आहे, खानदेश आहे, खानदेश म्हणते. खानदेशामधलं मग बाबा तू कुठल्या गावचं आहे, अधिक जवळीक तयार होते. हे फक्त एक भावनिक नातं असतं आणि त्याच्यानुसार काय आपण असं वर्गवारी नाही करू पाहत नाही आम्ही, परंतु ते एक भावनिक नातं, गावाचं जे नातं असतं ते एक भावनिक नातं असतं. आणि त्या नात्याला धरून आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये खानदेशामध्ये कुठलीही कम्युनिटी असू द्या, सगळ्या कम्युनिटीला एकत्र घ्यायचं. त्यांना खानदेशाच्या जो खानदेश हा आमचा एक कुटुंब आहे, बरोबर. आणि हे कुटुंब म्हणून मी तरी व्यक्तिगत त्या दृष्टीने बघतो. आणि म्हणून खानदेशामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना घेऊन इथून मागं बरेच वर्ष, 10-15 वर्षापासून मी आयराणी साहित्य संमेलन असेल किंवा आमचे आयराणी भाषेमधले आमचे कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिलं. महानगरपालिकेमध्ये मी सभागृह नेता ज्या वेळेला होतो त्यावेळेला महानगरपालिकेच्या वतीनं खानदेश आयराणी साहित्य संमेलन मी या पिंपरी चिंचवड शहरात भरवलं. याचा अर्थ असा आहे की आमची जी काय आयराणी भाषा आहे किंवा आमची जी काही संस्कृती आहे, आमचं खानदेशामध्ये असणारं जे कल्चर आहे ते देखील आम्ही या शहराचा एक भाग आहे, या शहराच्या वैभवामध्ये आम्ही देखील आहोत, बरोबर. हा एक संदेश देण्याचा प्रयत्न या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. मागच्या कालखंडामध्ये तर आम्ही रामकृष्ण मोरेमध्ये तंगा मंगाना दंगा आपलं नाटक जे आहे, नाटक कलाकार युवकांचं नाटक होतं, त्याला देखील या ठिकाणी व्यासपीठ करून दिलं. असे अनेक कार्यक्रम या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अर्थात खानदेशवासियांच्या साथीमुळेच मी या ठिकाणी करू शकलोय. आणि तुम्ही जसं म्हणला, शेवटी खानदेशामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटी आहेत. जसा महाराष्ट्र बघितला की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटी आहेत, तशा खानदेशामध्ये देखील कम्युनिटी आहेत. परंतु त्या कम्युनिटीच्या पलीकडे जाऊन आम्ही एक खानदेश हा आमचा एक कुटुंब आहे, खानदेश हाच एक आमचा कुटुंब आणि परिवार आहे हे समजून मी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझ्या भागाचं काहीतरी देणं लागतं या भूमिकेतून मी काम करतोय. सर, आता मागच्या वर्षी मी जेव्हा बघत होतो सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत होते, कानबाईचे व्हिडिओ, तुम्ही खूप मोठा महोत्सव केला होता, सगळे लोक खानदेशातले एकत्र आले होते, लाख लोकांच्या मिरवणुका तेव्हा निघाल्या होत्या, आपण बघितलं होतं. सर, कानबाईचं महत्व म्हणजे लोकांना तर माहिती आहे, पण तरी सुद्धा काय समजलं आता आपल्या खानदेशामध्ये कानबाईचं इतकं महत्व काय? खरं म्हणजे खानदेश हा आता अलीकडचा प्रचलित ज्याला आपण संबोधलं जातं, परंतु खानदेश हा खानांचा देश नाही आणि खानदेश पण नाव नाही. खानदेशाचं खरं नाव जर का पूर्वीपासून आपण जर बघितलं तर कान्हा देश, म्हणजे हा कान्हाचा देश आहे म्हणून याचं नाव कान्हा देश आहे. तर तो कान्हा देश प्रचलित न पडता तो खानदेश म्हणून बोलला गेला. आणि खरा तसा तर खानदेश हा नसून कान्हा देश आहे, परंतु आज तो प्रचलित खानदेश नावाने झाल्यामुळे आज सगळीकडे आपणही खानदेश म्हणतो. तसा हा कानबाई मातेचा जो काय कान्हा देश आहे हा खरा म्हणजे आमचा हा आत्ताचा आपण जो संबोधतो तो खानदेश आहे. आणि या कान्हा देशमध्ये म्हणजे खानदेशामध्ये जी काही संस्कृती आहे, आज प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघा
रोट असतात श्रावण महिन्याच्या, रोट असता हा रोट असतात. गावाकडे बरोबर. म्हणजे श्रावण महिना आता चालू झालेला आहे बघा. 24 पासून अमावस्या संपली आणि आता श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. बरोबर पंचमी नंतरचा येणारा शनिवार, रविवार आणि सोमवार हा विशेष करून रोट म्हणून केले जातात. आणि रोट बरोबरीनं कानबाई प्रत्येकाच्या घरामध्ये असते. मग ते कुठल्याही समाजाची लोक असू दे, जातीची लोक असू दे, प्रत्येकाच्या घरामध्ये कानबाई असते. प्रत्येकाच्या घरामध्ये रोट साजरे केले जातात. बरोबर. आणि ग्रामीण भागामध्ये आपल्या खानदेश भागामध्ये त्या गावामध्ये सगळे भाऊबंद एकत्र येतात आणि ते वेगवेगळ्या एकत्र येऊन आपल्या पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या कानबाई मातेला देतात. अगोदर त्याच्या कानबाई मातेची स्थापना व्हायच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे शनिवारी येत होतो. त्या शनिवारी गहू दळण्याचा कार्यक्रम असतो. म्हणजे ते गहू दळून आम्ही त्या गहू दळलेल्याचं पुरणपोळी करतो आणि मग तो पुरणपोळीचा नैवेद्य कानबाईला देतो. आणि असं म्हणून सप्तापूजनाचा कार्यक्रम त्याच्याबरोबर असतो. आमच्या घरामधले जे धान्य असते, रास असते, ते सगळी आम्ही त्या ठिकाणी ठेवतो, तिचं पूजा करतो. आणि मग दुसऱ्या दिवशी कानबाई मातेचा त्या ठिकाणी आगमन होतं. आणि कानबाई मातेला तो प्रसाद म्हणून त्या ठिकाणी, पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी दाखवला जातो. आणि एकूणच अतिशय उत्साहाचं वातावरण संपूर्ण खानदेशामध्ये हे असतं. आणि तसंच वातावरण, तसंच त्याच्यानंतर कानबाई मातेची स्थापना होते. वाजत गाजत लोक त्या ठिकाणी, ज्येष्ठ मंडळी असतील, पुरुष असतील, महिला असतील, युवक मुलं असतील, सगळे एक संध त्या ठिकाणी कानबाई मातेच्या गाण्यांच्यावरती ठेका धरत त्या ठिकाणी कानबाई मातेचं आगमन स्वागत करतात. तसंच विसर्जनही तसंच मोठ्या प्रमाणात करतात. आणि तोच धागा पकडून, जसं आपण मगाशी उल्लेख केला की खानदेशामधल्या जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक मधला काही भाग आहे बागलांचा, या जिल्ह्यामधून आलेले, 3.5 जिल्ह्यामधून आलेले जी काही लोक आहे, आज पिंपरी चिंचवड शहर जसं झपाट्याने वाढत चाललेलं आहे. म्हणजे जर का आपण थोडंसं मागे जाऊन बघितलं तर 20 वर्ष, त्याच्या अगोदरचे 10 वर्ष, म्हणजे 30 वर्षामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एवढा मोठा लोंढा हा सगळ्या शहर मोठं झालंय. म्हणजे पुण्याच्या बरोबरीनं आज पिंपरी चिंचवड शहर जातंय लोकसंख्येच्या तुलनेमध्ये. तर त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी असणारा आजूबाजूचा इंडस्ट्रीयल परिसर, IT असणारा हिंजवडीचा भाग, आणि एकूणच खानदेशामध्ये असणाऱ्या प्रत्येक गावातील व्यक्ती या शहरामध्ये नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्तानं आला. आणि जी गावं आज आम्हाला प्रत्येक गाव थोडंसं नाही म्हणलं तरी ओस पडलेली दिसतंय, ती ओस पडलेली गावाची संख्या आज पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग कुठेतरी माझ्यासारख्याला वाटलं, ते मला कानबाई मातेचाच आशीर्वाद समजू आपण, कानबाई मातेनेच मला निमित्त म्हणून हा काहीतरी उत्सव आपण सार्वजनिक स्वरूपात करावा, अशा प्रकारची भूमिका घेऊन कदाचित ते माझ्या हातून कानबाई मातेला घडवायचा असेल म्हणून मी निमित्त म्हणून त्या ठिकाणी पुढे आलो. पण हा सगळ्या आमच्या खानदेशवासियांचा सण आहे. आणि खानदेशामध्ये असणारी कल्चर, खानदेशामध्ये असणारी संस्कृती, खानदेशामध्ये असणारी परंपरा, रूढी परंपरा ही शहरी भागामध्ये आल्याच्या नंतर आमच्या या शहरी भागामधल्या मुलांना, आमचे मुलं, त्याच्यानंतर 3री पिढी, 4थी पिढी, या पिढ्यांना देखील आमची संस्कृती समजली पाहिजे. आणि ही संस्कृती प्रदान करण्याचं काम आम्ही लोकांनी केलं आणि ते करतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे. आणि म्हणूनच हा मी जो काय खानदेश सार्वजनिक कानबाई उत्सव गेल्या वर्षीची त्याला सुरुवात केली. आणि खरं म्हणजे ही सुरुवात करत असताना मला माहीत नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक सुद्धा त्याला दाद देतील. आणि त्याच्या मागचं एक कारण राहिलं सांगायचं की कानबाईला ज्या वेळेला आम्ही या शहरात आलो तर पूर्वीच्या काळामध्ये आजही लोक घरी जायचं म्हणलं तर एक कुटुंब, सामान्य कुटुंब असतं, त्याच्या घरामधले 2-2, 3-3, 4-4 व्यक्ती जरी असेल तरी त्यांना आज तिकीट काढून घरी जावं लागतं. ट्रॅव्हलचे तिकीट दर देखील मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. आणि कुठेतरी एक संध आम्ही या कानबाई, सार्वजनिक कानबाईच्या माध्यमातून एकत्र येईल आणि त्यांचं देखील कानबाई मातेचं दर्शन होईल, आशीर्वाद घेतला जाईल आणि प्रसाद घेतला जाईल. या भूमिकेमधून देखील त्या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न हा सार्वजनिक कानबाई उत्सव करण्यामागे माझा आहे. आणि दुसरं एक की एवढ्या मोठ्या शहरात ज्यावेळेला आम्ही एकत्र येतो, आम्ही सगळे समाज एकत्र येतो, तर एकमेकाचं विचारांची देवाणघेवाण होते, एकमेकाच्या नातेसंबंधांची जाणीव होते, एकमेकाचे काम करण्याची पद्धत जी आहे ती पद्धत जाणून घेता येते. आणि भविष्याच्या दृष्टीने ही कुठल्याही कम्युनिटीची असेल तर ती फायद्याचीच असते. त्यामुळे खानदेशामध्ये असणारा हा जो काय आमचा गावामधला भाऊबंधांचा जो सण आहे
तो आम्ही इथं शहरी भागामध्ये आणल्याच्या नंतर त्याला सार्वजनिक स्वरूपाचं रूप देण्याचा प्रयत्न जरी मी निमित्त असेल तर आम्ही सगळ्या मिळून खानदेशी कम्युनिटीने केलेला आहे. बरोबर. त्यामुळे हा एक संस्कृती प्रदान करण्याचा कार्यक्रम समजूया त्याला. आमची एक युनिटी एक संध करण्याचा कार्यक्रम म्हणूया. बरोबर. आणि पुढच्या पिढ्यांना आम्ही देखील शहरी भागात आल्याच्या नंतर गावाकडची जी काही संस्कृती परंपरा आहे ती पुढं शहरी भागात देखील टिकली पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश देखील आहे. बरोबर आहे. सर, जेव्हा आपण बघतो की आता हा उत्सव तुम्ही करतायत, आता एवढा मोठा उत्सव आहे कानबाईचा, तो आता होणार आहे, तर याची कशी तयारी चालू आहे? कोणत्या दिवशी कोणते प्रोग्राम असणार आहे आपले, आणि आतापर्यंत काय काय तयारी झाली आहे, आणि किती लोक असणार आहेत इथं 2025च्या वेळेस? त्यासोबतच कोणकोणते प्रमुख पाहुणे येणार आहे? खरं म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की गेल्या वर्षीचा कानबाईचा उत्सव केला तर त्यावेळेला जवळपास 30-40 हजार खानदेश वासीय सर्व कम्युनिटीचे लोक एकत्र आले. पहिलं वर्ष 15 दिवस नियोजन असताना एवढी मोठी संख्या त्या ठिकाणी आली. यावर्षी आम्ही 2 महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन चालू केलेलं आहे. सगळ्या समाज मंडळांना एकत्र बसून एकत्र घेऊन त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक समाजाने आपापली जबाबदारी निश्चित केलेली आहे. त्या समाजाने स्वयंसेवक दिलेले आहेत, त्या वेगवेगळ्या कमिट्या आम्ही या उत्सवामध्ये केलेल्या आहेत. आणि अतिशय नियोजनबद्ध, कुठल्याही प्रकारे आमचा उत्सवाला कुठलंही गालबोट न लागू नये अशा प्रकारची खबरदारी आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे, सगळ्या समाज मंडळांनी घेतलेली आहे. आणि विशेष करून महिला वर्गांनी यावेळेला महिला वर्ग पुढे आलेला आहे. गेल्या वर्षी जवळपास 10 ते 12 हजार महिला होत्या, यावेळेला जवळपास 20-25 हजार महिला फक्त असतील. आणि डोक्यावरती कलश घेऊन 9वारी साड्यांमध्ये मोठी संख्या महिलांची या वर्षीच्या कानबाई उत्सवामध्ये असणार आहे. आता हा उत्सवाची सुरुवात आपण जसं म्हणलं की या उत्सवाची सुरुवात यावर्षी 2025ला 2 ऑगस्टच्या दिवशी गहू दळण्याचा कार्यक्रम आहे, जो मागाशी उल्लेख केला मी. तो जी काय आमच्या परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे 2 ऑगस्टला तुळजाभवानी मंदिर शिवनगरी या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता गहू दळण्याचा कार्यक्रम आहे, सप्तापूजनाचा कार्यक्रम आहे, रासपूजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. आणि या कार्यक्रमाला आपल्या खानदेशामधील कलावंत जे आहेत, अतिशय दुर्मिळ भागामधून आलेला कलावंत अशोक वनारसे, त्यांचा गेल्या वर्षी देखील आम्ही बोलवलं होतं. यावर्षी देखील गहू दळण्याच्या कार्यक्रमाला त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी वया म्हणणारे, डंके वाजवणारे जी लोक आहेत 13-14 जणांची टीम त्या ठिकाणी येणार आहे. बरोबरीनं आमचा आदिवासी समाज जो आहे आमच्या खानदेशामधला, तो समाज देखील आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून त्या समाजाच्या लोकांचं टीम, एक 25-30 लोकांची टीम या ठिकाणी वेगवेगळ्या वाद्यानाच्या माध्यमामधून आमच्या खानदेश मधल्या सगळ्या लोकांना आम्ही एक संध आहोत, एकत्र आहोत हे दाखवण्यासाठी ती लोक देखील, विशेष करून नंदुरबार भागामधून ही सगळी आदिवासी लोकांची टीम या ठिकाणी येणार आहे. आणि मिरवणूक गहू दळण्याचा कार्यक्रम होऊन ही छोट्या खाणी चिंचोडेनगर, बिजलीनगर, शिवनगरी भागामध्ये गहू दळून झाल्याच्या नंतर आमची एक मिरवणूक त्या ठिकाणी असणार आहे. हा झाला 2 तारखेचा. 3 तारखेला माता कानबाईचं आगमन त्या ठिकाणी होईल. आणि माता कानबाईचं आगमन झाल्याच्या नंतर तुळजाभवानी मंदिर शिवनगरी या ठिकाणून 2 वाजता बरोबर मातेची मिरवणूक, आम्ही कानबाई माईची मिरवणूक त्या ठिकाणी चालू करणार आहे. या मिरवणुकीला यावर्षी, गेल्या वर्षी जर विचार केला तर एक बँड फक्त, जो कानबाई मातेचे गाणे गातात फक्त असे कलाकारांचा बँड जो आहे तो गावाकडून यावर्षी शिरपूर येथील गोल्डन बँड, तो गोल्डन बँड या ठिकाणी बोलवलेला आहे. त्यानंतर महिलांसाठी एक वेगळा बँड, पुरुषांसाठी एक वेगळा बँड, असं एक कनेरे गावामधील, अंमळनेर तालुक्यामधील कनेरे गावचा एक बँड, राधेकृष्ण बँड, हा देखील या ठिकाणी एक बोलवले आहे. 2 बँडच्या उपस्थितीमध्ये महिलांसाठी वेगळे, पुरुषांसाठी वेगळे असे 2 बँड त्या ठिकाणी असणार आहे. कानबाई मातेचा रथ त्या ठिकाणी मागे असणार आहे. आणि मग 2 वाजता बरोबर मिरवणुकीची सुरुवात तुळजाभवानी शिवनगरी मंदिराच्या ठिकाणून त्या ठिकाणी चालू होणार आहे. आणि मग ती रेल विहार कडून मार्गस्थ होऊन शुभम गार्डन, आयर गार्डन या ठिकाणी, पालेकरवाडी या ठिकाणी कानबाई मातेची स्थापना या ठिकाणी होणार आहे. अतिशय शिस्तबद्ध मिरवणुकीमध्ये देखील 3 पावली आणि 7 पावली खेळत खेळत कानबाई मातेचं त्या ठिकाणी आगमन होतं, कानबाई मातेची मिरवणूक केली जाते. म्हणजे जो काय गावाकडची जे ठेका घेऊन महिला पुरुष नाचतात देवीच्या समोर,
आणि गाणे गातात. अशाच पद्धतीने या ठिकाणी देखील शहरी भागात देखील आम्ही तशाच पद्धतीची संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम या मिरवणुकीच्या माध्यमातून केलेलं आहे. स्वयंसेवकांची जवळपास 200 स्वयंसेवक पूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या केल्या. पार्किंगचे असेल, स्टेज व्यवस्था असेल, शोभायात्रा मिरवणुकीची व्यवस्था असेल किंवा आलेल्या मान्यवरांचा जो काय असेल तो त्या ठिकाणी आणण्याचा विषय असेल, या सगळ्या महाप्रसाद जो असेल ते महाप्रसाद वितरणाची व्यवस्था करणारी स्वयंसेवकांची टीम असेल, अशा वेगवेगळ्या टीम देखील समित्या तयार करून त्याच्या जबाबदारी त्याला देऊन चांगल्या पद्धतीनं कुठेही वेगळं वळण न लागता व्यवस्थितरित्या कानबाई मातेचं तिथंपर्यंत आहेर गार्डन या ठिकाणी स्थापना साधारणतः 6 वाजेपर्यंत मिरवणूक त्या ठिकाणी जाईल. आणि मग तिथं स्थापना आपल्या या ठिकाणी स्थापना करत असताना, उत्सवाची सुरुवात करत असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी कानबाई मातेची स्थापना होणार आहे. तसेच उत्सवाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. यांच्या बरोबरीनं आमच्या खानदेशाचे भूषण नामदार गिरीशजी महाजन साहेब हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच आत्ताच मागच्या एक 10-12 दिवसापूर्वी त्यांना खासदार, राज्यसभेची खासदारपदी नियुक्ती केली असे विधितज्ञ खानदेश भूषण उज्ज्वलजी निकम साहेब ते येणार आहे. देखील समाज खानदेश भूषण म्हणून पुरस्कार आम्ही सगळे खानदेशकरांच्या वतीनं त्यांचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याच दिवशी 3 तारखेला आम्ही करणार आहोत. बरोबरीनं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये मंत्री जयकुमार रावळ उपस्थित आहे. दुसरे आमचे भागातले मंत्री गुलाबराव पाटील आहेत. त्यानंतर आमच्याच भागातले आमदार मंगेशदादा चव्हाण आहेत, आमदार राजू मामा भोळे आहेत, आमदार राम बदाने साहेब आहेत, आमदार कुणाल बाबा पाटील आहेत, आमदार अमोल जावळे आहेत. तसेच आमचे दुसरे मंत्री वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे हे देखील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून येणार आहे. आणि या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात असल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामधले आमचे जे काय आमचे राजकीय सहकारी मित्र आहेत, जसे खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे आहेत, आमदार चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप आहे, भोसरीचे महेशदादा लांडगे आहेत. आमच्या या भागामध्ये नव्याने आता ज्याला कॅबिनेट मंत्री दर्जा मिळाला असे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे आहेत. तसेच आमदार अमितजी गोरखे आहेत, आमदार उमाताई खापरे आहेत. असे सगळे पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आमचा हाच एक प्रयत्न आहे की आम्ही जरी खानदेशवासी आहेत तरी कर्मभूमी आमची पिंपरी चिंचवड शहर आहे. त्यामुळे या ठिकाणच्या व्यक्तींना देखील आम्ही आमंत्रित आमच्या या उत्सवाला आणि कानबाई मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना देखील या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि अशा प्रकारे जवळपास 3 तारखेला हा 8 वाजेपर्यंत मान्यवरांचा सत्कार आणि मान्यवरांचं मनोगत झाल्याच्या नंतर मग 8 वाजल्यापासून देवीची स्थापना झाली की 8 वाजल्यापासून एका बाजूला महाप्रसादाला चालू होणार आहे. दर्शन घेऊन महाप्रसाद त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला 8 वाजल्यापासून 10-11 वाजेपर्यंत सागर देशमुख फ्रेंड सर्कल जे आहे शिरपूर या ठिकाणचं जवळपास 30 कलाकारांचा संच खानदेशामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामधून वेगवेगळ्या तालुक्यामधून संच तयार केलेला असा कलाकारांचा संच असणारा सागर देशमुख फ्रेंड सर्कल यांच्या माध्यमातून कानबाई मातेचा संगीतमय गाण्यांचा जागर हा 8 वाजल्यापासून 10-11 वाजेपर्यंत साधारणतः तो चालणार आहे. आणि बरोबरीने सगळे लोक आपला कानबाई मातेचा जागरमध्ये देखील आपलं मनोरंजन घेणार आहे, आनंद लुटणार आहे आणि एकच घोष करणार आहे, कानबाई माता की जय, जय राजा की जय. आणि अशा पद्धतीनं 3 तारखेचं नियोजन आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 ऑगस्ट सकाळी 9 वाजता बरोबर आहेर गार्डन या ठिकाणून कानबाई मातेची परत विसर्जन मिरवणूक चालू होणार आहे. आणि मग ती मिरवणूक तशीच पवना नदीवरती जाधव घाट जो रावेतला आहे त्या ठिकाणी कानबाई मातेचं विसर्जन होणार आहे. ओके. म्हणजे असा हा 1.5 दिवसाचा जरी कानबाईचा उत्सव असेल, जसा कोकणामध्ये 1.5 दिवसाचा गणपतीला उत्सव केला जातो, तसा आमच्या भागामध्ये कानबाईचा उत्सव हा 1.5 दिवसाचा केला जातो. आणि 1.5 दिवसाचा जरी हा उत्सव असेल तर ही कानबाई नवसाला पावणारी कानबाई आहे. त्यामुळे या भागामध्ये प्रत्येक जण अस्मितेने, म्हणजे कानबाई माता ही खानदेशची अस्मिता आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंब त्या दिवशी ओटी भरतं. प्रत्येक कुटुंब महिला येतात त्या ठिकाणी कानबाई मातेची ओटी भरतात. आणि अशा हजारो महिला त्या ठिकाणी येतात, दर्शन घेतात, आपल्या मुलांना त्या ठिकाणी दर्शनाला आणतात. आणि हा अतिशय व्यापक असा
हा कानबाई मातेचा उत्सव या शहरी भागात देखील आम्ही करण्याचा प्रयत्न आणि आमच्या खानदेशवासियांना एकत्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कानबाई मातेच्या आशीर्वादानं माझ्यासारख्याला ते सौभाग्य लाभलेलं आहे आणि माझ्या हातून ते कार्य आई कानबाई या ठिकाणी करण्याचा आशीर्वाद माझ्याकडे दिलेला आहे असं मी समजतो. नामदेव डाके जरी या ठिकाणी निमित्त असेल, परंतु कानबाई माता उत्सव आमच्या सगळ्या खानदेशवासियांचा अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही जोरात, यावर्षी नाही दरवर्षी हा कार्यक्रम असाच पुढे कंटिन्यू शहरात जोरात करणार आहोत. सर तुम्ही याच्यात बोलले की नवसाला पावणारी आपली कानबाई आहे, तर म्हणजे ज्या इच्छा असतात लोकांच्या, इच्छा आकांक्षा त्या पूर्ण करते आपली कानबाई. मी म्हणलं ना, जसं हा खूप प्राचीन म्हणजे कानादेश हा खूप प्राचीन हा कानादेश आहे. बरोबर. आणि ज्याच्यामध्ये प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक कम्युनिटीमध्ये, प्रत्येक समाजामध्ये कानबाई मातेची आराधना ही केली जाते आणि अतिशय पवित्र म्हणजे कानबाई माता एकदा आली घरामध्ये की तिचं विधिवत पूजा ही केली पाहिजे. एवढी कडक पूजा केली जाते. म्हणजे नवसाला पावणारी का म्हणतो आपण, तर एखाद्याच्या मनामध्ये एखादी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि तिची जर का मनोभावे पूजा केली तर 100% ही कानबाई माता एवढा म्हणजे कानबाई मातेचा जागर केला किंवा कानबाई मातेची पूजा केली की जे काही मनामध्ये इच्छा आकांक्षा असतात आपल्या त्या पूर्ण होतात. अर्थात ही मनापासून तुम्ही मनापासून भक्ती आणि मनापासून वरच्यावर केलं तर पूजा केली. बरोबर. म्हणून मी म्हणलं 1.5 दिवसाची जरी असेल तरी ती नवसाला पावणारी कानबाई. बरोबर आहे. सर आता या उत्सवाला फक्त पुण्यातलेच लोक येऊ शकतात, खानदेशीच लोक येऊ शकतात आणि आपल्या गावाकडून पण लोक येऊ शकतात का, की आणि बाकी जे खानदेशचे नाहीये ते पण येऊ शकतात का? देवी आता असं आहे, कोल्हापूरची अंबाबाई आहे म्हणजे कोल्हापूरच्या भागामध्ये जरी असेल तर तिथं कोणी जातो. ही आमच्या भागामध्ये असणारं कल्चर आहे. याचा अर्थ असा नाही की खानदेशकरांनीच त्या देवीचं दर्शन घेतलं पाहिजे असं नाही. आम्ही सगळ्यांनी दर्शनाला असं काही नाही की खानदेशामधला जाईल आणि मग त्यालाच दर्शनाला येईल, मग त्यालाच तिथं प्रसाद दिला जाईल किंवा त्यालाच तिथं परवानगी असेल असं काही नाहीये. पण त्या भागातली आहे त्यामुळे त्या लोकांना माहिती आहे, त्या महत्व माहिती आहे. आपली देवी आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि त्याच आपुलकीने, त्याच अस्मितेने आणि त्याच आपल्या परंपरेप्रमाणे ते कानबाईचा उत्सव करतात. म्हणून इतर धर्मियांना देखील किंवा इतर भागामधल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या इतर भागातल्या नागरिकांना देखील मी या आपल्या माध्यमातून आवाहन करतो की दर्शनाला आपण येऊ शकता आणि आशीर्वाद कानबाई देवता म्हणलं की कुणालाही असं काय विशिष्ट कम्युनिटीसाठी नसणे, सगळ्यांसाठी असं प्रत्येकाने. उलट आमच्या खानदेशाच्या देवीचं तुम्ही पण आशीर्वाद घ्या, तुमच्याही इच्छा आकांक्षा त्यांच्याही मनामध्ये असणारी इच्छा आकांक्षा पूर्ण करून कानबाई माता अशी आहे की ती खानदेशाच्या लोकांना पावणार नाही. जो तिच्याकडे येईल आणि आपलं म्हणणं मानेल आणि मनोभावे पूजा करेल, दर्शन घेईल, त्याला सगळ्यांना आशीर्वाद हा कानबाई मातेचा मिळणार अशी परिस्थिती आतापर्यंत आहे. सर आता आपण म्हणजे उत्सवाबद्दल बोललो, तुमचं आधीचं आयुष्य जे होतं तिथे आल्यानंतर तुमचं स्ट्रगल पाहिलं. आता जर आपण थोडंसं आता तुमच्याकडे पिंपरी चिंचवडचं एक भविष्य म्हणून पाहिलं जातं, तर मग आता काय होतं की लोक तर येत आहे, तर संख्या किती असेल खानदेशी लोकांची? हे बघा, पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणजे खूप मोठी साईजेबल संख्या आहे. बरोबर. की शहरामध्ये जवळपास 3 लाखापेक्षा जास्त मतदान हे खानदेश भागामधल्या सर्व समाजांचं लोकांचं आहे. बापरे. म्हणजे आम्ही आमच्या समाज मंडळांच्या माध्यमातून जे कॅल्क्युलेट केलेलं आहे, म्हणजे समजा उदाहरणार्थ माळी समाज असेल, मराठा समाज असेल, सोनार समाज असेल, लेवा पाटील समाज असेल, लोहार समाज असेल, गुजर समाज असेल, असे 22 कम्युनिटी आमच्या या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 20-20, 25-25, 30-30 वर्षापासून या ठिकाणी संघटन करतात आपापल्या समाजाचं. आणि त्यांच्याकडची सदस्य असणारी पिंपरी चिंचवड शहरामध्ये किती सदस्य आहे आणि ते किती सदस्य आहे म्हणल्यावर किती मतदान आहे आणि किती लोक शहरात आहे हे आम्ही आमच्याकडे असणाऱ्या सदस्यता नोंदणीवरती म्हणजे ज्या त्या समाजाचे किती सभासद आहेत त्या सभासदांच्या नोंदणीवरतून आम्ही हा आकडा काढलेला आहे. अंदाजानं नाही काढले. 3.5-4 लाख लोक आहे सर. बापरे, मोठी 3.5 लाखापर्यंत आहे. तर सर आता हे जेव्हा पुण्यात येतात तर त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम तर तुम्ही आज सॉल्व्ह करताय, त्यांच्या नोकऱ्यांचे प्रॉब्लेम तुम्ही करताय, त्यांच्या हॉस्पिटलचं जसं मी बोललो, शैक्षणिक काही अडचण आली, कुणाला काही बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतोय तर त्यांना गाईड करतात तुम्ही, बिझनेस सेटअप करतात काही लोकांचे. पण जे सार्वजनिक प्रश्न आहे सर, जसं आता बोगद्यांचा प्रश्न आपण पाहतो की जे टनेल्स आहे, तर पुनावळ्यामध्ये खूप जास्त टनेलमध्ये गर्दी होते, रावेतच्या टनेलला गर्दी होते, पाणी अडकतंय.
तर एक भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून पण मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय आणि एक सामाजिक कार्यकर्ता, तुमचं महानगरपालिकेत पण भरपूर वर्ष खूप काम राहिलेलं आहे. तर तुम्ही काय बघता या दृष्टिकोनातून की संख्या वाढत जाणार आहे खानदेशातल्या लोकांची, तर मग त्या लोकांसाठी तुम्ही काय हे कराल, त्या टनेलचा प्रश्न, ट्रॅफिकचा? मुळात हा काही खानदेशकरांचाच प्रश्न नाही, पिंपरी चिंचवडकरांचा आहे, हा आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या नागरिकांचा आहे. तरी पण शहर विस्तारत आहे. मी महापालिकेमध्ये सभागृह नेता म्हणून 2.5 वर्ष काम केलं आणि ज्या वेळेला महापालिकेमध्ये सभागृह नेता म्हणून काम करत असताना आमच्या लक्षात आलं की पुढच्या 20-25 वर्ष ह्या शहराचं नागरीकरण झपाट्याने वाढणार आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पाण्याचा, जो आमचे मार्गदर्शक आमदार, आमचे जे या शहराचे मार्गदर्शक आहेत, आमदार दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आहेत, आमचे आमदार शंकरभाऊ जगताप आहेत, आमदार आमचे महेशदादा लांडगे आहेत, आमचे सगळे लोक, म्हणजे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे लोक या पिंपरी चिंचवड शहराचा पुढच्या 20-25 वर्षाचा विचार केलेला आहे. आणि या शहराला किती पाणी लागणार आहे, एवढी लोकसंख्या 10 वर्षात वाढेल, एवढी लोकसंख्या पुढच्या 10 वर्षात वाढेल, पुढच्या 15-20 वर्षात पुण्याला ओव्हरटेक करेल, एवढी संख्या पिंपरी चिंचवडच्या शहराची होणार आहे. मग आम्ही त्यावेळेला जागी होण्यापेक्षा आम्ही आतापासून आमच्या कालखंडामध्ये कामाला लागलेलो आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. तसं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही आता उपस्थित केला मुद्दा, वाहतुकीच्या संदर्भामध्ये तुम्ही बोगद्याचा विचार केला की आम्ही असे बरेच सिग्नल असे गेले की लेफ्ट फ्री, हे डाव्या बाजूनी पटकन त्याला जाता आलं पाहिजे, लेफ्ट फ्री सिग्नल राहिले पाहिजे म्हणून अंडरपास केला. आता माझ्या इथं तुम्ही विचारलं मला, माझ्या इथं रेल्वे स्टेशन आहे, अकोली रेल्वे स्टेशन, त्या ठिकाणी बिजलीनगरकडून आणि प्राधिकरणाकडून 45 मीटर निगडी भक्ती शक्तीकडून वालेकरवाडीकडे येणारा जो चौक होता तिथं खूप गर्दी असायची, तर मी त्या ठिकाणी एक अंडरपास केला आणि अंडरपास करून वरचे सिग्नल फ्री झाले. वरची जाणारी वाहतूक आणि खाली जाणारी वाहतूक DY पाटील कॉलेज आणि PCCU कॉलेजकडे जाणारे विद्यार्थी नागरिकांची सिग्नल फ्री झाल्यामुळे तो टनेल केला. असे अंडरपास शहरामध्ये जवळपास 26हून अधिक अंडरपास या पिंपरी चिंचवड शहरात आम्ही केले. हे तुम्ही जो विचारला प्रश्न तो वाहतुकीच्या दृष्टीने केलाय. आता बघा आमच्याच काळामध्ये मेट्रो आली, पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो आमच्या काळामध्ये आली आणि आज मेट्रो विस्तार झाला निगडीपर्यंत आहे. भविष्याच्या दृष्टीने आमचे नेते मंडळी सगळ्या शहरभर मेट्रोचं जाळं आणि त्याला फिडर सेवा BMPLच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्यांना फिडर सेवा जलद कशी होईल त्यासाठी देखील प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला रस्ते लेफ्ट फ्री सिग्नल असतील, अंडरपास करायचे असेल किंवा ओव्हरब्रिज करायचे असतील, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही करतोय. अर्बन डिझाईनच्या माध्यमामधून रस्ते किंवा वेगवेगळे इंटरनॅशनल पद्धतीला आपलं शहर देखील गेलं पाहिजे, यासाठी देखील आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि तसे देखील प्रोजेक्ट या पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालू आहेत. असे वेस्ट टू एनर्जी असेल, STPA, आता हरित सेतू आमचा प्राधिकरण हा एक प्रोजेक्ट आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या मधून त्या ठिकाणी चालू केलेले आहे. असे अनेक उपक्रम इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तर आमचे नेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे आम्हाला नेहमी सांगायचे की शहराचा विकास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, अंडरपास याच्यामुळे नाही, तर शहरामध्ये जो सर्वसामान्य व्यक्ती आहे त्याला केंद्रबिंदू मानून ज्या वेळेला तुमचं काम होईल तेव्हाच तुम्ही शहराचा विकास झाला असं म्हणू शकता. आणि म्हणून आम्ही शहरात मी ज्या वेळेला पदावर होतो त्यावेळेला मला आनंद वाटला की या शहरामध्ये 7-8 हॉस्पिटल आम्ही जे सर्वसाधारण लोकांसाठी आज दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर, हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर त्याला पैसे मोजावे लागतात, ते महानगरपालिकेमध्ये आज आकुर्डीचा हॉस्पिटल असेल, भोसरीचा हॉस्पिटल असेल, जिजामाता हॉस्पिटल असेल, आमचं आकुर्डीचं हॉस्पिटल असेल, तालेरा हॉस्पिटल आहे, अजमेरामध्ये स्पेशल डोळ्यांचं हॉस्पिटल आहे आणि यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल आहे. असे हॉस्पिटल आम्ही कार्यान्वित केल्यामुळे आज शहरामध्ये जवळपास दररोज एक 7-8 हजार लोक नुसत्या OPD बेसवरती या हॉस्पिटलमध्ये हे करतायत. वायसेम हॉस्पिटलमध्ये PG म्हणजे मेडिकल कॉलेज, PG मेडिकल कॉलेज देखील आमच्या काळामध्ये आम्ही आणलं आणि एका अर्थानं वेगवेगळ्या स्कीम देखील शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न. जो दिव्यांगांना 2,500 रुपये दरमहा दिली जाणारी पहिली महानगरपालिका हे पिंपरी चिंचवड आहे. म्हणजे हे अशा अंगानं देखील आम्ही बघतोय की इन्फ्रास्ट्रक्चर, पाण्याचं नियोजन पुढच्या 20 वर्षाचं, भामा आसखेड आंध्रा धरणातलं पाणी आणायचं असेल किंवा ते आणेपर्यंत दुसरा सोर्स अजून उपलब्ध करायचा असेल, अशा वेगवेगळ्या अर्थानं आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे नेते, आमदार आणि आम्ही सगळे कार्यकर्ते, नगरसेवक या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराला एक
उच्च जसं आपण इंटरनॅशनल शहर जसं असतं तशा पद्धतीची तुलना आमचं शहर भारतामधल्या शहरांमध्ये नंबर 1ला कसं जाईल, बरोबर, या अनुषंगानं देखील सगळ्या माध्यमातून आम्ही काम करतोय. ओके. सर आता फक्त एकच प्रश्नाबद्दल मला विचारायचं होतं, म्हणजे तो सार्वजनिक प्रश्नामध्ये मोडला तो की जेव्हा बाहेरचा माणूस जेव्हा पुण्याकडे बघतो तर ते म्हणतात की अरे पुण्यात तर पाणी नाही आहे, तुमच्या सोसायट्यांमध्ये पाणी येत नाही, टँकरने पाणी दिलं जातं, तर हा प्रश्न कधी सॉल्व्ह होईल? हा, बरोबर विचारला तुम्ही. मी तुम्हाला हेच सांगितलं की 2017ला भारतीय जनता पार्टीची सरकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आलो आम्ही. म्हणजे असं आहे का 17 नंतरच संख्या वाढली का, तर ठीक आहे वाढली थोडीशी, मागच्या कालखंडापेक्षा थोडी जास्त वाढली, पण 17लाच वाढली असं पण म्हणता येणार नाहीये. पण 17ला जेव्हा आमच्या लक्षात आलं की सोर्स जनरेट केल्याशिवाय, नवीन सोर्स जनरेट केल्याशिवाय पाण्याचा हा विषय सुटणार नाही, बरोबरीनं आज मोठे टावर उभे राहत आहेत, म्हणजे नवीन फ्लॅट, नवीन सोसायटी वाढत तयार होत आहेत खूप जास्त. पण 17ला ज्या वेळेला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भामा आणि आंध्रा धरणामधून आम्हाला 267 MLD पाणी उचलण्याची परवानगी दिली, आणि त्याच बरोबरीनं पॅरलली आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, महेशदादा लांडगे, आमच्या सगळ्या शंकर भाऊ जगताप या सगळ्यांनी त्यावेळेला प्रयत्न केला, आमच्या सगळ्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला, आणि पॅरलली आम्ही आंध्रा धरणामधून 100 MLD पाणी आज त्या इंद्रायणी ग्रॅव्हिटीला म्हणजे भोसरी आणि चरुली साईडला जाणारं रावेतमधून जे पाणी होतं, म्हणजे पाणी धरणामध्ये आहे का, तर धरणामध्ये पाणी जेवढं आहे तेवढं आहे, पण ते नुसतं डायरेक्ट दिलं जात नाही, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, उचलून ते शुद्धीकरण केलं जातं, शुद्धीकरण करून टाक्यांपर्यंत आणलं जातं, टाक्यांपासून परत ते वेगवेगळ्या प्रोसेस आहे मोठी झोनमध्ये द्यावं लागतं, आणि ही यंत्रणा आम्ही पॅरलली उभी केली. म्हणजे 2017च्या डिसेंबर पासून आणि आज जवळपास 7-8 वर्षामध्ये आम्ही आता एक 7-8 महिन्यामध्ये, वर्षभराच्या कालखंडामध्ये 200 MLD पाणी परत भामा आसखेडचं पाईपलाईनद्वारे आणतोय, ते देखील येणार आहे. आणि हे पण याच्यावर पण आमचं शहरामध्ये भागणार नाही. त्यामुळे आमचे नेते मंडळी पुन्हा दुसरा विचार करताय की नवीन सोर्स आपल्याला कुठून जनरेट करता येईल का, जेणेकरून शहरामध्ये टँकर लागू नये, हा विचार देखील आम्ही केलेला आहे. आम्ही कोण काय म्हणतं याच्यापेक्षा आम्ही शहराच्या नागरिकांसाठी काय करता येईल, चांगलं काय करता येईल, दूरदृष्टी ठेवून काम करणारे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. बरोबर. म्हणजे आता जर लोकसंख्या वाढते तर हळूहळू असं नाही की एका दिवसात तो प्रश्न सॉल्व्ह होतो, त्याचे प्रयत्न चालू आहे आणि झाले पण आहे. जसं तुम्ही बोलले की भामामधून पाणी घेतलं, तर या सगळ्या गोष्टी. सर आता थोडंसं शेवटच्या मुद्द्यांकडे जाताना परत एक वेळा मला यायचं आहे की जेव्हा खानदेशातून मुलगा येतो इथे एखादा, तर असं नाही होते की प्रत्येकच मुलगा त्याच्या लाईफमध्ये खूप सक्सेस मिळवतोय. काही मुलं येतात ते घरी गावाकडे आई वडील असतात, त्यांचं लक्ष असतं त्यांच्याकडे, त्यामुळे थोडेसे स्ट्रिक्ट याच्यात असतात. पण इथं आल्यावर काय होतं ना, इकडचं जे कल्चर आपण बघतो पुण्याकडचं, आता तुम्हाला तर माहिती सर इकडचं कल्चर थोडं वेगळं आहे. आयटीचं क्राऊड येतं, नॉर्थ कडून येतात, नॉर्थ इंडियाकडून काही लोक येतात, तर यांना पण ते पाहून थोडंसं असं वाटतं की आम्ही पण तसं बनलं पाहिजे. तर काही ॲडिक्शन्स म्हणतो आपण, व्यसनं लागतात मुलांना, ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात किंवा नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांपेक्षा बाहेर रिकाम्या गोष्टी जास्त करतात. तर तुम्ही ॲज अ इन्स्पिरेशन म्हणून की एक व्यक्ती गावाकडून आला, आज एवढ्या मोठ्या पदावर आहे, तर तुम्ही त्या मुलांना काय सांगाल की त्यांनी काय करावं की त्यांना ते चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, चांगला संदेश काय द्याल? हे बघा, खरं म्हणजे व्यक्ती म्हणलं की व्यक्तीला काय प्रदेश वगैरे कुठला लागू होत नाही, प्रत्येकाचंच आहे. परंतु आज जर बघितलं आणि विशेष करून तुम्ही उल्लेख केला की खानदेशातले तरुण नाही, सगळ्याच तरुणांसाठी आहे. पिंपरी चिंचवड शहरामधून विशेष करून आमच्या भागामध्ये येणाऱ्या लोकांसाठी तरी आम्ही हा प्रयत्न करतो. शेवटी मी एक खानदेशी सगळ्या समाजाचा एक कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे बघतो की जरी मी त्या वयाने त्यांच्यामध्ये छोटा असेल काहींच्या दृष्टीने, पण मला एक वाटतं की बाबा हा आमच्या भागामध्ये असणारा गोरगरीब म्हणजे नागरिकांचा म्हणजे शेतकऱ्यांचा मुलगा इथं शिकून आल्याच्या नंतर तो इथं त्याला जे काही त्याचं टार्गेट आहे, त्याने इथं आल्याच्या नंतर नोकरी केली पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि एक आदर्श व्यक्ती झाला पाहिजे, हा एक प्रयत्न मी त्या ठिकाणी करतो. आणि त्याच्या माध्यमातून मी अनेक तरुणांना म्हणजे जे आमचे इंजिनिअरिंग करायला आलेले मुलं असतात, विशेष करून हे काय होतं, इंजिनिअरिंग करताना काही मुलांच्या बरोबरीनं शेवटी कसं असतं संगत गुण पण ते करतात, आणि संगत गुण जे असते संगत मित्रमंडळींची ती कसं असतं, काही ही
ग्रामीण भागातले आणि विशेष करून शेतकरी कुटुंबातल्या मुलं असल्यामुळे एखादा चांगला मोठा व्यक्ती आला, जसा उद्योगपतीचा किंवा एखाद्या उद्योजकाचा किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा आला, त्याच्याबरोबर तोही देखील प्रयत्न करतो की मी देखील तसा राहिलो पाहिजे. पण आम्ही त्यांना तेच सांगितलं की आपण कधी पण वळून बघायचं, म्हणजे आपली परिस्थिती आपल्या आई वडिलांची काय आहे आणि आम्ही कशासाठी आलो इथं, हे आम्ही समुपदेशन देखील इंजिनिअरिंगच्या मुलांना, कॉलेजच्या मुलांना, ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल कम्युनिटी वाईज आम्ही त्या ठिकाणी एक वेगवेगळे सेशन घेतो. वेगवेगळे समाज जे आमचे आहेत त्या समाजाच्या लोकांमध्ये जाऊन आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि एकूणच प्रयत्न असा आहे की आपण शेवटी माणूस म्हणून उभं राहायचे आणि एक देशासाठी आणि आमच्या शहरामध्ये आल्याच्या नंतर शहराला काहीतरी माझ्यापासून फायदाच झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही या शहरामध्ये काम करतोय. आणि अशा प्रकारे अनेक विद्यार्थी, अनेक मुलं, म्हणजे आज मला सांगायला आनंद वाटेल की या शहरामध्ये आल्याच्या नंतर जवळपास 7-8-10 मुलं मी या ठिकाणी त्यांचा उद्देश, जसं आपण या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स करू, आपण हा व्यवसाय या ठिकाणी उभा केला. मीही मुलांना हेच सांगतो की बाबांनो, आज नोकऱ्या आय टी म्हणून चालणार नाही, तर आपण स्वतःचं काहीतरी स्वतःचं उभं केलं पाहिजे आणि कुठंतरी आम्ही नोकरी देणारे पण तयार झालो पाहिजे. आणि पॅकेजच्या मागं न लागता, आजकाल मी म्हणजे बऱ्याच मुलांना मार्गदर्शन करायला जातो, त्यावेळेला त्यांना हे सांगतो की बाबा आम्ही आमची जी काय पॅकेज किती मिळालं पाहिजे ह्याच्यापेक्षा पॅकेजपेक्षा मी काय घडू शकतो किंवा मी माझ्या समाजासाठी काय करू शकतो, हा देखील त्याला एक वलय असलं पाहिजे किंवा त्याच्याबरोबर तो देखील दृष्टिकोन त्याचा असला पाहिजे. हे देखील आम्ही ज्या वेळेला आमच्याकडे मुलं येतात किंवा असे मेळावे वगैरे होतात त्यावेळेला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटी सुसंस्कृत व्यक्ती बनणं हा केंद्रबिंदू आम्ही मानलेला आहे. किती पगार कमवतो त्यापेक्षा तो किती आदर्श व्यक्ती बनतो, किती आदर्श महिला त्या ठिकाणी बनते आणि तो देशासाठी आणि समाजासाठी किती वेळ देऊ शकतो आपल्या कुटुंबाच्या बरोबरीनं, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून सामाजिक बांधिलकी देखील जपण्याचं किंवा सांगण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या विशेष करून खानदेश कुटुंबामध्ये असणाऱ्या नागरिकांना हा देण्याचा प्रयत्न करतोय आणि तो इतरांनी देखील करायला पाहिजे असं माझं मत आहे. शेवटी व्यसनाधीन जाऊन बरबादीच्याकडे जाण्यापेक्षा एक चांगला मार्ग दाखवणं हे कधीही चांगलं असतं. बरोबर. आणि ते कटू असतं पण ते पटतं लोकांना. बरोबर आहे सर. आता आपण खानदेशाचा विचार केला समजा, तर एक समस्या मला जाणवते की जेव्हा लग्नाची वेळ येते मुलगा आणि मुलगीची, आणि जेव्हा मुलगा मुलगी पाहायला जातो, तर एक अपेक्षा असते की मुलाचा पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे. आता ही जी अपेक्षा आहे हे काही असं किराणा घेण्यासारखं नाहीये सर. फ्लॅटच्या किमती बघितल्या आपण तर 70 लाख, 1 करोड, 1.5 करोड इतक्या किमती झालेल्या. तुम्ही मुलीच्या वडिलांना काय सांगू इच्छिता याच्यातून, किंवा तुम्हाला ते बरोबर वाटतं का? नाही, बघा, मी नेहमी ज्या वेळेला वधूवर मेळावे असतात किंवा अशा मेळाव्यांच्या मध्ये अनेक समाजाच्या कार्यक्रमांना मी जातो. बरोबर. आणि मी हाच सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबांनो, पुण्यामध्ये त्याला 2 BHKचा फ्लॅट पाहिजे किंवा त्याचा फ्लॅट तिथं पाहिजे. मला एक सांगा, ज्या वेळेला मी पुण्यात आलो त्यावेळेला मी भाड्याच्या घरामध्ये होतो. म्हणजे मी भाड्याच्या घरात होतो म्हणून मला बायको देताना माझ्या सासऱ्याने मला मुलगी दिली, म्हणजे माझं कर्तृत्व किंवा मी काय करतो तो व्यसनाधीन आहे का, तो चांगलं काम करतोय का, त्याचं कर्तृत्व बघितलं पाहिजे. मला काय म्हणायचंय की मी आपल्या भागामधल्या सगळ्या नागरिकांना देखील हेच विनंती करेल की बाबांनो, फ्लॅट किंवा बघू नका, तुमची परिस्थिती काय होती आणि तुम्ही आज काय कमवलं किंवा किती मोठं झाला, तर तुमचं कर्तृत्व बघितलं पाहिजे. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे एखाद्याच्या पॅकेजवर जाऊ नका. म्हणजे 12 लाखाचं पॅकेज असेल तरच माझी मुलगी 14 लाखाचं पॅकेज आहे, मी 12 लाखाला का द्यायची, हे देखील विषय. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की असं पण असायला नाही पाहिजे. शेवटी तुमचं पॅकेज म्हणजे तुमचं कर्तृत्व ठीक आहे, तुमचं त्याच्यामधून तुमचं मेरिट आहे, पण कर्तृत्व असं नाही उद्याच्याला 12 लाखावाला पण 24 लाखापर्यंत जाऊ शकेल. आणि तोच मुद्दा असा आहे की फ्लॅट नाही, पण तो आज 2 BHKचा नाही, उद्या तो 4 BHKचा घेईल ना लगेच 2 महिन्याच्या नंतर. मग त्याच्यावरती अडून न राहता त्यांचं कर्तृत्व बघितलं पाहिजे, फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे. आणि तो मुलगा व्यसनाच्या मार्गाने एक नक्की बघितलं पाहिजे की मुलगा
हा व्यसनाधीन नसायला पाहिजे, मुलगा हा चारित्र्यवान असला पाहिजे, मुलाचं बॅकग्राऊंड हे चांगलं असलं पाहिजे, हे बघितलं पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत नाही. उद्या माझी मुलगी जरी दुसरीकडे मला द्यायची तर हा विषय मी करेल, मी नक्कीच बघेल. पण आजकाल जे काय फॅड झालंय, किंवा म्हणजे मला पण वाटतं, तुम्ही जो प्रश्न विचारला तो मी पण अनेक मेळाव्यांमध्ये जाऊन सांगतो की बाबांनो, असं काय नाही. पुण्यासारख्या शहरामध्ये आज तुमचं कर्तृत्व बघितलं पाहिजे, तो काय करतो, कुठल्या कंपनीत काम करतो, याची शहानिशा मात्र जरूर केली पाहिजे. बरोबर. दुसऱ्या बाजूला असंही होतं, बरोबर आहे सर, की खोटं सांगितलं जातं की कंपनीत, IT कंपनीमध्ये, इथं आल्याच्या नंतर तो छोट्याशा 1 BHK मध्ये कुठेतरी छोट्या कंपनीत काम करतो. ते शहानिशा पण केली पाहिजे. म्हणजे मुलींच्या बाजूला तुम्ही जसं विचारलं की ते दुसरी बाजू ही पण आहे, मुलांच्याकडून खोटं पण काही ठिकाणी सांगितलं जातं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता फक्त माझी एक विनंती आहे सगळ्या समाज बांधवांना, आपल्या खानदेशामधील विशेष करून आपल्या अधिकाराने मी सांगू शकतो, एक आपल्या हक्काचं लोक आहे म्हणून मी बोलू शकतो की बाबा नो, त्याची फ्लॅट किंवा जमीन जुमला न बघता त्याचं कर्तृत्व बघा, त्याचा राहणीमान बघा, त्याचं बॅकग्राऊंड बघा, आणि त्याच्या आधारावरती मुलगी किंवा मुलगा एकमेकांच्या पसंती पडल्याच्या नंतर हे करा. असा कुठलाही अट्ट धरू नका की त्याचा फ्लॅटच पुण्यात पाहिजे, त्याचं घरच अगोदर पाहिजे. अशी आता अगोदरच्या 30-40 वर्षामध्ये आलेल्या कुटुंबाचं, कुठल्याही व्यक्तीचं अगोदर घर नव्हतं. 40 वर्षापूर्वी माझे सासरे ज्या वेळेला पुण्यात आले त्यावेळेला ते चाळीमध्ये राहत होते, 2 रूमच्या. त्यांनी प्राधिकरणामध्ये बंगला आहे त्यांचा आता. याचा अर्थ त्यावेळेला त्यांनी नाही बघितलं, म्हणजे त्यांचं काय संसार पुढे झाला नाही आणि त्यांची मुलं शिकली नाही का, ते पण मोठी झाली ना, त्यांची मुलं पण इंजिनियर झाली. त्यामुळे तो विचार केला पाहिजे सगळ्या समाजाच्या असणाऱ्या व्यक्तींनी, विशेष करून सगळ्या समाजांच्या आपल्या भागामधल्या नागरिकांना मी विनंती करेल की जरी मला ते अधिकार नसेल किंवा बोलण्याचा तो तुमचा विषय जरी असेल, तरी एक सामाजिक नात्यानं मी या ठिकाणी हेच एवढंच सांगू शकतो की कर्तृत्व मुलाचं बघितलं पाहिजे आणि कर्तृत्वाच्या आधारावरती हे लग्न संबंध जे आहेत ते जमले पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. सर धन्यवाद तुमचं, तुम्ही आलात आणि इतकी चांगली माहिती दिली, कानबाईबद्दल सांगितलं, पिंपरी चिंचवडच्या भविष्याबद्दल सांगितलं, त्यासोबतच तरुणांना तुम्ही एक मार्गदर्शन केलं. तर जाता जाता सर आपल्या कानबाई महोत्सवासाठी आमंत्रित करायचं असेल आपल्या लोकांना तर एक आमंत्रण देऊन देतो. पहिल्यांदा जर तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि मला अतिशय आनंद वाटला की एक आपल्या खानदेशामधला युवक एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर येतो आणि अशा पद्धतीनं समाजाविषयी किंवा आपल्या भागाविषयी काहीतरी जाण ठेवतो आणि काहीतरी या आपल्या स्किलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो, त्याबद्दल मी तुमचे खरोखर एक खानदेशचा एक नागरिक आणि आपला एक कुटुंबातला घटक म्हणून मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या या ब्रॉडकास्टच्या माध्यमामधून आपल्या शहरवासियांना आणि विशेष करून खानदेशवासियांना या ठिकाणी एक आव्हान करतो, विनंती करतो की हा जो काय 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट, विशेष करून 3 ऑगस्ट रोजी जी काय भव्य अशी कानबाई मातेची शोभायात्रा असणार आहे, त्या शोभायात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि कानबाई मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी दर्शनाला यावं, एवढंच या आपल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून मी सर्व खानदेशकरांना, पिंपरी चिंचवडकरांना या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. कानबाई माता की जय, कन्हेर राजा की जय.